नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात प्रेमाची अनोखी कहाणी भाग 16। मुंबईमधील प्रसिद्ध अशा थिएटरमध्ये बरीच गर्दी होती। मुंबई युनिव्हर्सिटीमधील टॉप कॉलेजचे स्टुडंट आपल्या कॉलेजचं समर्थन करणार होते। मुंबईमधील बेस्ट असे 6 कॉलेज आपल्या कॉलेजच्या वतीने प्ले सादर करणार होते। जिंकणाऱ्या कॉलेजला युनिव्हर्सिटीचे कुलगुरू यांच्या हस्ते ट्रॉफी देण्यात येणार होती। परंतु ट्रॉफीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे जिंकणाऱ्या कॉलेजचं नाव होणार होतं। म्हणून वर्षभर स्टुडंट्स मेहनत घेत होते। टी व्ही आणि न्यूजवाले याची दखल घेत होते। मोठमोठे उद्योगपती, कॉलेजचे प्रिन्सिपल, काही राजकारणी, पोलीस अधिकारी प्ले पाहण्यासाठी हजर होते। तिथे आले नव्हते ते फक्त प्रोफेसर देसाई। परीक्षेचा काळ असल्यामुळे ते नोट्स काढण्यात बिझी होते। नताशा, शालिनी व त्यांचा ग्रुप हजर होता आणि महत्त्वाचं म्हणजे राठोड फॅमिलीमधून आशुतोष आला होता, कारण कॉलेजचे सर्व कारभार तो पाहत होता। कॉलेजचे स्टुडंट आपापली कला सादर करत होते। सामाजिक विषयावर सुंदर असं नाटक बसवलं होतं। कोणी स्त्रीभ्रूण हत्यावर, तर कोणी बलात्कार, तर कोणी सरकारचे ताशेरे आपल्या अभिनयातून वाजवत होतं। आणि आता शेवटचं कॉलेज म्हणजेच राठोड कॉलेजचं नाव अनाऊन्स झालं आणि सर्वांनी टाळ्यांचा गजर केला। ही स्पर्धा 3 वर्षातून एकदा होत होती, त्यामुळे नाटक बसवण्याची अजिंक्यची पहिली वेळ होती। सर्व मुलं स्टेजवर आले। त्यांच्यासोबत अजिंक्य होता। त्याला पाहून शालिनी आणि नताशाने एकमेकांकडे पाहिलं। अजिंक्य आला म्हणजे नक्कीच तो काहीतरी करणार हे त्या दोघी जाणून होत्या। आशुतोषने रागात प्रिन्सिपल सरांकडे पाहिले, कारण ही मुलं काय नाटक बसवणार होते त्यावर त्याने लक्ष ठेवायला सांगितलं होतं। परंतु जे नाटक ते कॉलेजमध्ये प्रॅक्टिस करत होते त्यात अजिंक्य नव्हता, म्हणून त्याला थोडा शॉक आला होता। स्टार्टिंगला अजिंक्यने आपल्या दमदार आवाजात सांगायला सुरुवात केली, कॉलेजमध्ये होणारा भ्रष्टाचार। आज आपल्या देशात शिक्षणाचा बाजार मांडला आहे, ज्यात गरीब मुलं भरडली जात आहे। डोनेशन फी जास्त असल्यामुळे हुशार मुलं आत्महत्या करत आहे, कारण कॉलेज त्यांना ॲडमिशन देत नाही। तो जसं जसं बोलत होता तसे तसे मुलं ॲक्ट करत होते आणि या सर्वांमध्ये कहर तेव्हा झाला होता जेव्हा त्याने राठोड कॉलेजची माहिती सांगायला सुरुवात केली होती। 50 वर्षांपूर्वी राठोड कॉलेज हे सरकारी कॉलेज होते, जिथे मुलांना मोफत शिक्षण दिले जात होते। मुलांना सर्व सुखसोयी अगदी माफक दरात उपलब्ध केल्या जात होत्या। इंग्रजांच्या काळी एका समाजसेवकाने आपली कितीतरी एकर जागा मोफत कॉलेज उभारण्यासाठी दिली होती, कारण गोरगरिबांना शिक्षणापासून वंचित राहावं लागू नये। परंतु आज त्याच कॉलेजमध्ये फक्त पैशांसाठी पश्चात मुलांना ॲडमिशन दिलं जात आहे। तो जसजसा बोलत होता तसतसे तिथे उपस्थित लोकांना घाम फुटत होता। मीडिया आणि रिपोर्टर त्याच्या प्रत्येक शब्दांची दखल घेत होते, कारण उद्या सर्वीकडे हा चर्चेचा विषय असणार होता। आशुतोषला पण घाम फुटला होता। हे प्रकरण त्याच्या हाताबाहेर गेलं होतं। तो बाहेर आला। कॉलेजची बदनामी होणार यात प्रश्नच नव्हता। प्ले संपला। मुलांनी टाळ्यांचा गजर केला। अजिंक्यचा दमदार आवाज, त्याची पर्सनॅलिटी, ॲक्टिंग याने तिथे जमलेल्या मुलांवर भुरळ पाडली होती। फक्त बक्षीस कोणाला द्यायचं हा यक्ष प्रश्न परीक्षकांसमोर उभा होता, कारण या मुलांनी स्वतःच्या कॉलेजचे ताशेरे वाजवले होते। राठोडच्या विरोधात जाऊन यांना बक्षीस दिलं तर त्यांचा रोष पत्करावा लागणार होता। त्यांनी जाणून बुजून दुसऱ्या कॉलेजचं नाव पहिल्या नंबरवर टाकलं, परंतु अजिंक्यला याची फिकर नव्हती। त्याचं काम झालं होतं। 15 दिवसांवर एक्झाम होती
आता राठोडला त्याचं म्हणणं मान्य करावं लागणार होतं. त्याला कॉलेजमधून काढलं तर मुलं गप्प बसणार नव्हती. परीक्षेच्या वेळी कॉलेजमध्ये स्ट्राईक झाली तर राठोडला परवडणार नव्हतं. परीक्षक विनरचे नाव घोषित करण्यासाठी स्टेजवर आले. मुलांनी एकसुरात राठोड कॉलेजच्या मुलांचा जल्लोष केला. प्रतिस्पर्धी कॉलेज पण राठोड कॉलेजचं समर्थन करत होते. आता परीक्षकांचा नाईलाज झाला होता. शेवटी नाईलाजाने त्यांनी राठोड कॉलेजला पहिलं पारितोषिक दिलं होतं. सर्वजण खुश होते. मुलांच्या आनंदाला पारावारा उरला नव्हता. सर्वजण अजिंक्यचा नावाचा जयघोष करत होते. परंतु या सर्वांचा फक्त एका व्यक्तीला आनंद झाला नव्हता, ती म्हणजे शालिनी. आता भाई काय करतील याचा विचार करूनच तिचा थरकाप उडाला होता. रात्री खूप उशिरापर्यंत अदिती स्टडी करत होती. परंतु स्टडीपेक्षा तिकडे अजिंक्य काय करत असेल याची चिंता तिला जास्त होती. तिने पुस्तक मिटून आपल्या जागेवर ठेवलं आणि झोपण्यासाठी बेडवर पडली. तितक्यात तिच्या व्हॉट्सअप ट्यून वाजली. तिने मेसेज ओपन करून पाहिला तर कॉलेज ग्रुपमध्ये ज्या मुलांनी प्लेमध्ये पार्टिसिपेट केलं होतं त्यांचा फोटो अपलोड केला होता. अजिंक्यच्या हातात भली मोठी ट्रॉफी होती. सर्वांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला होता. त्याचा फोटो पाहून तिच्या चेहऱ्यावर गोड स्माईल आली. डोळ्यावर आलेले केस, काळे पाणीदार डोळे, अंगात क्रीम कलरचा सदरा आणि त्यावर राखाडी कलरचे बिनाबाईचे जॅकेट. कितीतरी वेळ ती त्याचा फोटो पाहत होती. अजिंक्यला कॉल करून अभिनंदन करण्याची तिची इच्छा होती. परंतु रात्र झाली होती. तो आपल्या मित्रांसोबत असेल म्हणून तिने फोन बाजूला ठेवला. उद्या कॉलेजला गेले की आधी अजिंक्यला अभिनंदन करायचं असं मनाशी पक्क करून अदिती झोपी गेली. डॅड डॅड, आशुतोष ओरडतच घरात दाखल झाला. त्याच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसत होता. त्याच्या आवाजाने सर्वजण हॉलमध्ये जमा झाले. आशुतोष, काय झालं? मिस्टर राठोड यांनी विचारलं. विक्रम पण तिथेच होता. काय सांगू डॅड, मी सांगितलं तुम्हाला पटत नाही. तो कालचा मुलगा अजिंक्य आपल्या अब्रूचे ताशेरे वाजवत आहे. राठोडचं नाव, प्रतिष्ठा सर्व काही धुळीला मिळालं आहे. मीडियावाले हा विषय किती रंगवून सादर करतील हे उद्या आपल्याला न्यूजमध्ये पाहायला मिळेल. बोलताना आशुतोषचा राग स्पष्ट दिसत होता. विक्रम मात्र शांत होता. जेव्हा काही खूप महत्त्वाची कृती करायची असेल तेव्हा तो नेहमी शांत राहत असे. कारण जितका तो शांत असायचा त्याच्या डोक्यात काहीतरी शिजत असायचं. आशुतोष, आपण आज जाऊन बोलूयात. विक्रम, तुम्ही पण आमच्यासोबत चला, मिस्टर राठोड म्हणाले. तिघेही स्टडी रूममध्ये गेले. दामिनी या पुरुषांच्या कामात हस्तक्षेप करत नव्हत्या. परंतु शालिनी आतून पूर्णपणे हादरून गेली होती. आता उद्या काय होईल याची तिला धास्ती लागली होती. मिस्टर राठोड, विक्रम आणि आशुतोष खुर्चीवर बसले होते. आशुतोषने नाटकाचा व्हिडिओ टीव्हीवर लावला. तिघेही शांतपणे सर्व प्रकार पाहत होते. विक्रम पहिल्यांदा अजिंक्यला पाहत होता. याआधी त्याने अजिंक्यबद्दल फक्त ऐकलं होतं. परंतु आज त्याला पाहिल्यावर समजलं होतं की अजिंक्य एक आग आहे. वेळीच ती विझवली नाही तर हा सर्व काही राख करेल आणि यात नुकसान फक्त राठोडचं होणार आहे. प्ले संपला तसा मिस्टर राठोड यांचा राग अनावर झाला होता. इतकं सर्व झालं, तुम्ही काय करत होता? तुम्हाला आधी सांगितलं होतं की अजिंक्यवर लक्ष ठेवा. हे झालंच कसं? 50 वर्षांपूर्वीची माहिती या मुलाने मिळवली कशी? मिस्टर राठोड रागात म्हणाले. तुम्हाला काय वाटतं डॅड? मी लक्ष दिलं नाही. संपूर्ण स्टाफ लक्ष ठेवून होता. परंतु ज्या नाटकाची प्रॅक्टिस ते कॉलेजमध्ये करत होते ते त्यांनी सादर केलंच नाही. डॅड, आता हे मॅटर माझ्या हाताबाहेर गेलं आहे.
आशुतोष म्हणाला. विक्रम अजूनही शांत होता. विक्रम, तुम्ही या प्रकरणात लक्ष घालावं असं आम्हाला वाटतं. बिझनेसचा व्याप इतका वाढला आहे की आमच्याजवळ अशा छोट्या गोष्टींकडे लक्ष देण्यासाठी वेळ नाही, मिस्टर राठोड म्हणाले. हा भाई, आता तुम्हीच काहीतरी करा, नाहीतर तो अजिंक्य आणखी काही करायला मागे पुढे पाहणार नाही, आशुतोष म्हणाला. तसा विक्रम आपल्या तंद्रीतून बाहेर आला. उद्या त्या मुलाला रेस्टिगेट करण्याची नोटीस काढा आणि हो, 3 वर्ष कोणत्याही कॉलेजमध्ये त्याला ॲडमिशन मिळणार नाही हे लिहायला विसरू नका, विक्रम म्हणाला. तसा आशुतोष अवाक झाला. हे काय बोलत आहात भाई? असं झालं तर स्टुडंट स्ट्राईक करतील. एक्झाम जवळ आले आहे. आधी पण आम्ही असा प्रयत्न केला होता, परंतु आशुतोष काही म्हणणार, विक्रमने त्याचं वाक्य तोडलं. आम्ही जे बोलत आहोत ते करा. उद्या कॉलेजमध्ये लेक्चर होणार नाही. मॅनेजमेंटचे अधिकारी, ट्रस्टी सर्वांना उद्या कॉलेजमध्ये हजर राहण्यास सांगा. आम्हालाही पाहायचं आहे की राठोडच्या विरोधात जाण्याचं धाडस हा मुलगा कसा करत आहे. विक्रम उठला आणि निघून गेला. डॅड, भाई काय बोलत आहे? हे कसं शक्य आहे? आशुतोष म्हणाला. विक्रम सांगत आहे तसेच करा. आमचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. आणि एक गोष्ट विसरू नका, राठोड आपल्या दुश्मनाला कधीच बक्षत नाही, मिस्टर राठोड म्हणाले. आता उद्या काय होईल याची आशुतोषला धास्ती लागली होती. सकाळी प्रोफेसर देसाई नेहमीप्रमाणे तयार होऊन कॉलेजला जाण्यासाठी निघाले होते. तितक्यात फोन वाजला. हॅलो, बोला प्रिन्सिपल साहेब, मी निघालोच होतो, प्रोफेसर म्हणाले. आज कॉलेजमध्ये मॅनेजमेंटची मीटिंग आहे. विक्रम राठोड हजर राहणार आहे. तुम्ही लवकर या, प्रिन्सिपल म्हणाले. अचानक मीटिंगचं काय कारण? मुलांच्या परीक्षा जवळ आल्या आहेत, मिस्टर देसाई म्हणाले. प्रोफेसर, मला वाटतं तुम्ही आजचा पेपर वाचला नाही. आधी तुमच्या आवडत्या स्टुडंटने काय घोळ घातला आहे ते पहा. इथे आमच्या डोक्याला ताप झाला आहे. आज लेक्चर होणार नाही, तुम्ही लवकर या, असे बोलून प्रिन्सिपलने फोन ठेवला. असं अचानक मीटिंग घेण्याचं काय कारण असेल? आणि विक्रम येणार म्हणजे नक्कीच काहीतरी गंभीर प्रकरण असणार. प्रोफेसर देसाई मनाशी विचार करतच होते की त्यांची नजर समोर टेबलावर ठेवलेल्या न्यूजपेपरवर गेली. त्यांनी पेपर उचलला. फ्रंट पेजवर कॉलेजची बातमी होती. अजिंक्यचा ट्रॉफी घेतलेला फोटो पेपरमध्ये छापण्यात आला होता. अजिंक्यची खूप वाहवाही केली होती, तर राठोड कॉलेजचं नाव खराब करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मोठ्या माणसांचं नाव खराब करायला न्यूजवाल्यांना बहाणा हवा असतो. अजिंक्यने त्यांना आयती संधी दिली होती. पेपर वाचता वाचता ते शॉकमध्ये आले व मटकन खुर्चीवर बसले. त्यांच्या धक्क्याने ग्लास खाली पडला आणि सुमन किचनमधून बाहेर आली. अहो, काय झालं? सुमनने विचारलं. तिची नजर प्रोफेसरवर पडली. त्यांच्या चेहऱ्यावर टेन्शन स्पष्ट दिसत होतं. ते डोक्याला हात लावून बसले होते. काय झालं तुम्हाला? तुमची तब्येत ठीक आहे का? सुमनने काळजीने विचारलं. शेवटी ज्याची भीती होती तेच झालं. अजिंक्यने खूप मोठी चूक केली आहे. प्रोफेसर देसाई कॉलेजला जाण्यासाठी निघाले. तितक्यात आईची नजर टेबलवर पडलेल्या पेपरवर पडली. काय झालं असेल याचा अंदाज तिला आला होता. आज अदितीला उठायला थोडा उशीर झाला होता. रात्री खूप उशिरापर्यंत ती अभ्यास करत होती. आज अजिंक्यला भेटून त्याचं अभिनंदन करायचं हे तिने मनाशी पक्क केलं होतं. तिने स्वतःची तयारी केली व बॅग घेऊन खाली आली. आई, आई, नाश्ता दे, उशीर होत आहे. अदिती डायनिंग टेबलवर बसली. आईने नाश्ता दिला आणि तिच्या बॅगमध्ये टिफिन ठेवला. तू इतकी शांत का आहे? आणि बाबा केव्हा गेले? अदितीने विचारलं.
बाबा केव्हाच गेले. काय ग अदू, कॉलेजमध्ये सर्व ठीक आहे ना? आणि हा अजिंक्य कोण आहे? सुमनने विचारलं आणि अदिती घाबरली. सुमनने अचानक अजिंक्यचं नाव घेतलं म्हणून तिला टेन्शन आलं होतं. काय झालं आई, तू असं का विचारत आहे? अदितीने विचारलं. अगं, बाबा खूप टेन्शनमध्ये होते. ही बातमी वाच, तुमच्या कॉलेजची आहे. ह्यात अजिंक्यचा उल्लेख आहे. बाबा खूप टेन्शनमध्ये आले होते, सुमन म्हणाली. परंतु अदितीचं संपूर्ण लक्ष फक्त बातमीवर होतं. तिच्या तोंडचं पाणी पळालं होतं. असं काही होईल याचा तिने विचारही केला नव्हता. तिने घाईत नताशाला कॉल केला. हॅलो नताशा, कुठे तू? अदितीने विचारलं. मी जस्ट ऑन द वे आहे. 5 मिनिटात कॉलेजला पोहोचेल. का गं, काय झालं? तू इतकी घाबरली का आहे? नताशाने विचारलं. तू आधी कॉलेजमध्ये जा, मग समजेल. मी पण निघते. अदितीने बॅग घेतली आणि धावतच घरातून बाहेर पडली. या बाप बेटीला काय झालं आहे, काही बोलत नाही आणि सांगतही नाही, सुमन स्वतःशी म्हणाली. तिला काळजी वाटत होती. क्रमश. पुढील पार्ट ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.